आहे हे थोडंसं टाकलं तेव्हा ती क्लीन झाली चिमणी. आणि ऍक्च्युअल पॅन केकची साईज एवढीच असते छोटी. करायला घेतलेलं आहे सगळं साहित्य. आपलं पॅनकेक मिक्स, हनी, एक हनीचं पॅन हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज इतकी घाई झाली ना, मी थोडंसं लेट उठली, 6:45 आय थिंक उठली. आणि तेव्हा मी पटापट स्वयंपाक केला. कारण विहारला वैभव तर काही नाही, थोडं लेट जातं वैभव, 9 वाजता वगैरे जातात ते, 8:45 वाजता. पण विहान कसा 7:30लाच जातो. तर इतकं पटापट स्वयंपाक केला. आणि आज फूड प्रोसेसर मध्ये पीठ मळत होती, तर ते पण काय झालं काय माहिती, खालचं मशीनच बिघडलं कसं काय माहिती. तर ते पण नीट करायला लागेल. तर परत ते पीठ काढलं, परत मळलं, इतका टाइम झाला ना. मग त्याला स्नॅकला आज बिस्किटच दिले, नाही तर मी त्याला म्हटलं मस्त पॅनकेक करून देईल. मी पॅनकेकचं आणलं होतं मस्त, बघू शकता. तर त्याला खूप खायचंय, तर आता तो आला ना दुपारी तेव्हा करेल. आणि मला पण बघायचं, मी पण फर्स्ट टाइम करते, पॅनकेक करणार आहे, बघू कसे होतात. तर असं पॅकेट आणलेलं आहे स्टार मॉल मधून. तर बघू आपण दुपारी करून की कसे होतात ते. मी इथे काय काय केलंय तुम्हाला दाखवते. वैभवचा टिफिन भरते आता मी. तर तुम्हाला मी दाखवते की काय काय आज केलं मी याच्यासाठी, लंच बॉक्स साठी. लंच नाही, काय म्हणतात आपला टिफिन बॉक्स, लंच पण आणली. तर इथे केलेली आहे मस्त कोबीची भाजी केलेली आहे. इथे मस्त कांद्याची पात केलेली आहे. आणि इथे आपलं मस्त कुकरमध्ये फोडणी देऊन तुरीचं वरण केलेलं आहे. तर आता आपण टिफिन भरून घेऊ त्यांचा. तर पहिल्यांदा मी त्यांचा इलेक्ट्रिक टिफिन मध्ये मी काय काय देते ते ठेवते आधी. तर त्यांचा हा इलेक्ट्रिक टिफिन आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना वरण. तर इथे मी ना इलेक्ट्रिक टिफिन मध्ये वरण आणि भात भरून घेणार. आणि जे 2 टिफिन आहेत दुसरे, त्याच्यामध्ये मी भाज्या दोन्ही देणार. आणि एक मोठं टिफिन, त्याच्यात पोळ्या देणार. तर असा टिफिन भरते मी वैभवचा. तर कसं डिनर आणि म्हणजे दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असं असतं. तर त्याच्यामुळे, आणि इलेक्ट्रिक टिफिन का त्यांना गरम करता येतं तिथे इझी एकदम. तर त्याच्यात दोन्ही याच्यात मी भाज्या देणार, कोबीची भाजी आणि आपली याची भाजी काय म्हणता, काय कांद्याची पात. तर तेच आता दोघे डब्यांमध्ये भरलेलं आहे. आणि हे खूप छान डबे की त्याच्यात मस्त चांगल्या भाज्या असतात. तर आता मी पोळ्या भरते. तर आता मी इथे आवरून घेते सगळं. त्यांचं जी बॅग आहे ना त्याच्यात सगळे टिफिन भरून देणार, पाण्याची बॉटल भरणार. तर असंच नेहमी ड्युटीला जायच्या अगोदर मी त्यांचा टिफिन रेडी करत असते. तर त्यांना जायचं असतं तेव्हा मी वरण भात सगळंच देते, म्हणजे पूर्ण जेवण देते. वरण भात भाजी चपाती असं देते. आणि काही स्वीट असेल तर स्वीट देते, कधी फ्रूट असेल तर फ्रूट देते. आणि एक प्लेट पण देते मोठी. तर इथे झालेलं आहे टिफिन भरून. तर तुम्हाला कसं वाटत नक्की सांगा. आणि आज खूपच उशीर झालेला, तरी मी इतके पटापट 2 भाज्या वरण भात पोळी केलेली आहे. तर इथे टिफिन झालेला आहे. तर टिफिन बॅग भरून झाली आहे. पुढे नेवटी होते की तेव्हा गेली होती पूर्ण. आता परत छान ग्रो होत आहे, मस्त, किती मस्त दिसतात ना. तर इतक्यात वैभव गेले, खाली गेले टिफिन घेऊन. आणि येतानाच दूध घेऊन आली म्हशीचं. तर ना आता तापत ठेवते. आणि बाकी घर आवरायचं. आज खूप पसारा आहे ना घरामध्ये, घर आवरायचं आहे. मला असं वाटतं की आज ना कॅबिनेट पण पुसून काढावे सकाळी. वरचे खूप हात लागून खराब झालेले आहे. तर बघते आता सगळं झाडून वगैरे काढून. फरची तर काही पुसायची नाही, पण मग हे कॅबिनेट्स आणि चिमणी पण इतकी खराब झाली ना. आतून तर मला डीप क्लिनिंग करायचीच आहे, पण हे वरतून इतकाच हात लावत नाही असं खराब झालेली आहे. तर आज चिमणी आणि कॅबिनेट वरची फक्त पुसून घेणार. तर माझं घरातलं फक्त झाडझूड बाकी आहे. त्याच्या आधी म्हटलं चला एक्सरसाइज करून घेऊ आणि झाडून घेऊ, आणि त्याच्यानंतर बाकीचं आवरणार. चहा पण मी तेव्हा पिलेला वैभवच्या वेळेस सकाळी, पण आता परत मी ना एक्सरसाइज झाली की झाडून वगैरे काढून बाकीचं फ्रेश होऊन मस्त चहा ठेवणार माझ्यासाठी. मला खूप कॉफी प्यावीशी वाटते, पण कॉफीच नाहीये, संपली नेमकी आज. तर आता मी मस्त एक्सरसाइज करून घेते पटापट. चला
एक्सरसाइज झाली आज, कमी केली थोडीशी. रोज थोडं वाढवते हळूहळू, एकदाच नाही, पण रेग्युलर करते, थोडी का होईना रेग्युलर करते. इथे माझी एक्सरसाइज झालेली आहे. चला आता खूप घरात पसारा बघू शकता, तर तो आवरून पसारा आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर तुम्ही असेल एक्सरसाइज केली आणि इतक्यात आवरलं माझं, आंघोळ मस्त झाली. तर आता केस विंचरून घेते, घंटा गाडी आली बहुतेक, घाण पण खूप साचलेली आहे ना त्याच्यामुळे. चला मस्त चहा करते आणि मस्त, तर आता माझ्यासाठी मस्त चहा ठेवते इथे. आणि इतकी थंडी वाजते ना, तर बरं झालं मी हे टी शर्ट घेतले, खूपच थंडी वाजते, नाही तर मस्त स्वेटर घालावं लागायचं सारखं. हे टी शर्ट घातलं ते टेन्शन नाही. तर आता मस्त मी ना चहा ठेवते, कियाराला वरतून बोलवते, तिला जेवण देते आणि मग बाकीचं आवरायला घेणार. तर इथे माझं जेवण आणलेलं बघू शकता. डाळ आहे, याची कोबीची भाजी आणि आपली कसली भाजी याची, कांद्याची पात आणि भात आणि एक पोळी, असं माझं जेवण असणार आहे. तर चला तुम्ही पण या जेवायला, मी पण जेवण करते आणि बोलते. जेव्हा मी कॅबिनेट्स वगैरे आवरेल ना त्यावेळेस बोलतेच मी. आणि चिमणी कशी मी क्लीन करते वरतून ते पण दाखवते. चला, तर मस्त जेवण झालं आणि म्हटलं चला आता ना कॅबिनेट्स पुसून घेऊ वरची आणि चिमणी. तर आता ही ऑटो क्लीन चिमणी आहे, पण ना तरी वरतून पूर्ण खराब होते आणि मधून तुम्हाला दाखवते. तर मधून इतकी खराब आहे ना, ती नंतर तुम्हाला दाखवेल. तर ती डीप क्लिनिंग करायची मला. तर मधून आहे ना ती जाळी काढून डीप क्लिनिंग एक दिवस करायची. आता वैभवला कसा टाइम नाही भेटत, हॉस्पिटलला रोज जावं लागतं, एक दिवस सुट्टी असते, त्याच्यात पण आमची बाहेरची कामं निघतात, तर त्याच्यामुळे त्यांना काही जमत नाही. तर आता उद्या किंवा परवा मी त्यांना काढायला लावेल, त्यावेळेस जेव्हा कळेल ना डीप क्लिनिंग त्यावेळेस दाखवेलच तुम्हाला कशी डीप क्लिनिंग करतात चिमणीची. पण वरतून पण क्लीन करावं लागते, तर वरतून मी नेहमी क्लीन करते. तर इतकं ना खराब झालंय, कारण खिडकी इकडची विंडो कशी आपण उघडून देतो आणि मग तेल वरती उडतं, तर विंडो मधून काही धूळ आलं ती याला बसून राहते वरती काचेला. तर हे ग्लासचं आहे पूर्ण, तर हे क्लीन करायचं, खूप कधीच क्लीनच केलं नाही. आणि कॅबिनेट्स नेहमी मध्ये मध्ये क्लीन करते मी, पण ह्या महिन्यात मला क्लीन करायला जमलेच नाही, म्हणून मी आता ना वरची कॅबिनेट आणि चिमणी क्लीन करणार आणि थोडासा गॅस पण क्लीन करून घेणार. तर म्हणून मी ना गॅसमध्ये जेवढे जे सामान होतं ना, भाजी वगैरे, ते सगळं मी आयलँड किचनवर ठेवून दिलेलं आहे. आणि रात्रीचे डिशवॉशर मध्ये टाकायचे भांडे सगळे गोळा करून ठेवलेले आहे. आज लवकर डिशवॉशरला भांडे लावून देणार. तर असा प्लॅन आहे. तर आता क्लिनिंगला घेऊ. आधी मी याच्यावर क्लीनर टाकून ठेवते, म्हणजे ते भिजून राहील, कारण ते खूप त्याला असं हात लावलं तर तेलकट लागतंय. तर चला क्लीनर आणते मी आता, मग क्लिनिंग याच्यावर टाकून ठेवते आणि याच्यावर हे क्लीन करून घेते बाजूचे कॅबिनेट. तर ना आधी चिमणीला मी क्लीनर टाकून ठेवते. असं हे क्लीनर टाकते, ग्लास क्लीनर. तर मी लायझॉल टाकते, गाड्यांचं खूप आवडतं, लायझॉल टाकते, पण ना लायझॉल संपलेले पूर्ण, तर मग ह्या क्लीनरनेच करून घेणार मी. तर आधी चिमणी मी बंद करून घेते इकडून डायरेक्ट बटन. तर याच्यावर टाकून ठेवते आणि वरचा आहे ना, तिथे पण टाकून घेते आणि इथे पण क्लीनर टाकून घेते. खूप क्लीनर टाकलेले आता असं भिजू देते. आता ना कॅबिनेट्स पुसून घेऊ. चला, बहुतेक विहान आलेला आहे. कियारा, तर आता कॅबिनेट पुसून घेते वरचे. हे काय नाही, इझी पुसून जातात. तर इथे मी ना ग्लास क्लीन करून घेते. ते ह्या पद्धतीने ग्लास क्लीन होऊन जातात आपल्या ग्लास क्लीनरने. तर इथे पटापट ग्लास क्लीन करून घेते आणि मधून पण ग्लास क्लीन करते. कसा हात लागला जातो, तर इकडचे तरी एवढे नाही हात लागत, पण ह्या साईडचे ग्लास वगैरे काढताना किंवा मग बाकीचे साहित्य मसाले वगैरे काढताना तेव्हा हात लागले जातात त्याला. तर ते हात कसं जवळून बघितले का असे दिसतात, त्याच्यामुळे मग मी हे क्लीन करत राहते. 8-8, 9-9 दिवसांनी असं क्लीन करते. तर तेच म्हटलं चला आज चिमणी खूप दिवस झाले क्लीन केलीच नाही, तर चिमणी पण त्याच्यासोबत क्लीन करून घेणार. आणि खालची कॅबिनेट तर मी पुसतच राहते नेहमी.
नेहमी जसा वेळ भेटेल तसा. आता मी ह्या साईडचं क्लीन करते. ॲक्वागार्ड ठेवलेला आहे ना, तो साईड क्लीन करून घेणार. ते तर एवढं काही खराब नव्हतं. तर जिथून आपण पाण्याचे ग्लास काढतो ते खराब होतं, कारण ते नेहमी ग्लास काढत असतो आपण, तर ते खराब होतं. तर ते नीट पुसून घेतल्यानंतर आपलं ह्या साईडचं पण पुसून घेतलेलं आहे मी. तर बघू शकता पुसल्यावर किती छान दिसतं, एकदम क्लीन दिसतात. आतून पण मस्त पुसून घेतलेली आहे. आता चिमणी पुसून घेते पटापट. तर वरचं पुसून घेणार, वरती पण थोडी पिवळसर झालेलं होतं. आणि आता चिमणी पुसणार. चिमणी खूप हार्ड म्हणजे तेलकट लागलेलं होतं त्याला थर. तर तो थर बघू शकता कसा निघालेला आहे कपड्याला, तुम्हाला दाखवला मी. तर इतकं डेंजर म्हणजे ते असे चोळलं ना जसं मळ कसा निघतो तसं निघत होतं. तर हे लायझॉल कसं संपलेलं आहे, तर लायझॉल थोडंसंच होतं, तर ते टाकून मी क्लीन करत होते तेव्हा ते थोडंफार निघत होतं. तरी मला एक डीप क्लिनिंग करेल ना तेव्हा नीट मी क्लीन करून घेईल. आता सध्या असं वरच्यावर क्लीन करून घेते. तर बघू शकता इथे क्लीन झालेलं आहे. तर चला, फायनली इथे ना चिमणी आणि आपले काय म्हणता कॅबिनेट वरचे पुसून झालेले आहे सगळे, म्हणजे एकदम क्लीन झाले. बघू शकता पूर्ण एकदम क्लीन झाले. चिमणी पण मस्त क्लीन झालेली आहे. आता गॅसला पुसून घेते. तर थोडंसं लायझॉल होतं त्याच्याने निघालं, मी असं निघत असतं डाग तेलाचे, तरी अजून आहेच. इथं घासून घ्यावं लागेल मला डायरेक्ट. इथे पण तेलाचे डाग आहे. त्याने आपले ग्लास आहे ना ते क्लीन निघतात. तर असं म्हणून लायझॉल किंवा मिस्टर मसाला असतं ना तेच आणेल, त्याच्याने मस्त क्लिनिंग होऊन जाते. तर हे लायझॉल आहे, हे चिमणीसाठी यूज करते, पण हे सगळं संपलेलं आहे. हे थोडंसं टाकलं तेव्हा ती क्लीन झाली चिमणी. आता गॅस आहे ना जस्ट क्लीन करून घेते. तुम्हाला किचन दाखवते किती क्लीन झालेलं आहे. तर बघू शकता कॅबिनेट क्लीन केले तर इतके सुंदर दिसते ना किचन. आणि चिमणी मला जशी पाहिजे तशी क्लीन झाली नाही, तर पण केली. लायझॉल नव्हतं, संपलं होतं त्याचं क्लीनर, त्याच्यामुळे मग नीट झाली नाही. तर तुम्हाला मी दिसत असेल त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन माझं, बघू शकता. तर इथे बघू शकता तेलकट आहे अजून, हे हाताला लागत असेल, तेलकट आहे. आणि ना कॅबिनेट इतकी सुंदर क्लीन झालेली आहे ना, बापरे खूप मस्त दिसत आहे. आणि आपला गॅस पण बघू शकता किती क्लीन झालेला आहे, मस्त झालेला आहे ना, मस्त छान क्लीन झालेला आहे. आणि किचन पूर्ण बघू शकता किती मस्त क्लीन झालेला आहे. आणि हे कॅबिनेट कसं रेग्युलरली क्लीन करतच असते, पण हे वरती क्लीन करायला एवढं जमत नाही मला, म्हणून मी आता केले आणि तुम्हाला पण दाखवले. आणि आपलं आयलंड किचन पण इतकं क्लीन झालेलं आहे ना, बघू शकता किती क्लीन झालं ना, किती छान दिसतं. त्याची कॅबिनेट तर नेहमी क्लीन करतच असते मी. तर इथे कियाराला मी घेऊन आली झोपायला. हो ना कियारा, झोपायचं ना. आणि हे खाली बघू शकता टाकलेलं आहे मी कम्फर्टर. काय तर आता उठली, मी झोपली होती. तर आता वाजले आहेत संध्याकाळची 6:30. आणि ना मला बरंच वाटत नव्हतं आणि थंडी पण इतकी ना, बाहेर इतकी गार हवा आहे आणि इतकी थंडी ना, तर बाहेर असं निघत नाही, इतकं थंड हवा चालू आहे. तर झोप लागून गेली होती आणि थोडी तब्येत पण बरी नाही माझी. मी चहा नाही घेणार आज, मस्त दूध घेणार आहे. तर मी दुधामध्ये मस्त केसर वगैरे टाकते. दुधात मस्त केसर टाकणार, थोडीशी साखर टाकणार, जास्त साखर नाही टाकणार. तर ते पॅनकेक आहे ना, ते बियांना करून देईल. बघू कसं करून कसं होतं, तुम्हाला पण दाखवते मी. चला,
तर आता ठेवते इथे. आधी मी दूध पिऊन घेणार आणि विहानला बोलवते. तर इथे मस्त माझं केसर मिल्क एकदम रेडी आहे. आता मस्त पिते. खूप कारण थंडी वाजते ना, हे पिल्यावर छान वाटेल जरा मला. आणि इथे दूध पण तापत ठेवलंय. तोपर्यंत मग मी ते ऑफ करून देते, पण लक्षात नाही राहणार कारण एवढा गॅस मस्त क्लीन केलेला आहे मी. त्याचा दूध पिऊन घेते. तर ना इथे पॅनकेक करायला घेतलेलं आहे मी सगळं साहित्य. आपलं पॅनकेक मिक्स, हनी, एक हनीचं पॅनकेक करून बघणार आणि एक आपलं चॉकलेट स्प्रेडचं पॅनकेक. इथे पाणी करण्यात याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जस्ट ऍड वॉटर आणि बस. गोल्डन फ्लफी अँड डेलिशियस परफेक्ट पॅनकेक इच टाइम. फक्त गोल्डन एक साईडने करायची, दोन्ही साईडने गोल्डन करून घ्यायचे आणि वरतून हनी किंवा मग चॉकलेट स्प्रेड करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. मस्त छान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हीट फ्लोअरचं आहे हे, नंतर शुगर, राईस फ्लोअर, बेकिंग पावडर, व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल, सोया फ्लोअर, कॉर्न फ्लोअर, सॉल्ट, मिक्स सॉलिड्स, म्हणजे असे 3-4 हे पीठ मिक्स आहे. तर चला मी 2च केक पॅनकेक करून बघणार आहे आणि मग कसे होतं ते बघू. विहान पॅनकेक करायचे ना? पॅनकेक करायचे. ड्रेस काढच नाही आवडतात. तर आता मी पॅनकेक करू आपण आज. तर मी 2 करणार फक्त, तर मेजरमेंटनेच घेते हे 2 भरून. त्याच्या दुसरं काहीच मिळवायचं नाही, फक्त पाणी मिळवायचं. जसं आपण पिठाचा चिला कसा काढतो त्या पद्धतीने, म्हणजे त्या पद्धतीने भिजवायचं पीठ बघू शकता. त्याला आता मिक्स करून घेते. किती दिलो तर इथे मस्त मिक्स झालेले बघू शकता असं. तर मस्त मिक्स झालेला आहे. आता आपण पॅनकेक करायला घेऊ. आणि तुम्हाला तवा तापत ठेवलेला आहे आणि ना त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेलाला थोडंसं ग्रीस करायचं तेलाने तव्याला. आणि ऍक्च्युअल पॅनकेकची साईज एवढीच असते छोटी, तीच साईजने करायचं. एका साईडने ब्राऊन करायचा फक्त. आय होप चांगलं झालं पाहिजे. तर आपलं पॅनकेक रेडी आहे. वा, असं वास येतोय की आपण खाल्लेलं ते. आपण पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये गुळ मिक्स करून नाही का आपण मालपोहे वगैरे घरी तळायचो, भजे वगैरे, त्याची गोड भजे, सेम तसाच वास येतो एकदम सेम टू सेम. आपण काढून घेऊ आता प्लेटमध्ये. आपला पहिला पॅनकेक इज रेडी. चला दुसरा काढू आपण. वास तर इतका छान येतोय ना, तुम्हाला असं सांगू शकत नाही, इतका भारी वास येतोय. तर मस्त इथे मध घेतलेला आहे आणि पॅनकेक घेतलेला आहे आणि याच्यामध्ये स्प्रेड करून घ्यायला आपण टेस्ट करायला लावू. तर आता मी करून घेते पटापट पॅनकेक. पटपट इझी निघाले असते, याच्यावर उगाच घेतलं मी. 4 झाले पॅनकेक आणि 2 पॅनकेक.
तर ना इथे पॅनकेक झालेले बघू शकता आणि हा एक होतो इथे तव्यावर आणि हे 3 झालेले खूप मस्त वाटतंय. तर आता विहानला बनते मी टेस्ट. विहान इकडे बरं. आता विहानला टेस्ट करायला लावू. इकडे आता एका पॅनकेकला ना मी मध लावते. तुम्हाला दाखवते थोडं. तर हा पॅनकेक आहे, त्याला असं मध हनी लावून देते. एकाला हनी लावून देते. याला हनी लावलेला आहे पॅनकेकला आणि त्याला खायला लावचं. भारी आहे. मस्त लागतोय. मस्त लागतोय. हा चॉकलेटचं कसं लागतं. तर हे चॉकलेट लावून देते त्याला मी. एक मिनिट. आवडलं तुला भरपूर. हा मी खा बरं. असं नीट घ्या चॉकलेट घे. जा हे घेऊन. तुला हनी लावायचं हनी लाव. चॉकलेट लावायचं चॉकलेट लावून खा. नाही मला चॉकलेट नाही. हनी लावशी का. तर अशी दिलेली आहे त्याला पॅनकेक करून आणि भारी लागतं एकदम. विहान आमचा इथे पॅनकेक खातोय. छान लागतं विहान. खूप भारी आहे. हा आणि तर त्याला तो म्हणे हनी बरोबर छान लागतंय. तर हनी दिलेलं आहे. पॅनकेक हे हनी बरोबर छान लागतात. हो ना विहान. तर विहानचं तर जेवण होऊन जाईल ना आता. तर इतकी हवा आहे ना बाहेर. खूप गारवा. इतकं म्हणजे गारवा आहे. कंदील पण इतकं हलत असेल बघू शकता. खूप हवा आहे. थंडी वाजते ना खरंच. तर तेच असा होता आजचा व्लॉग. थोडं क्लिनिंग केलं. किचनची कॅबिनेट वगैरे चिमणी क्लीन केली. त्याच्यानंतर सकाळचा वैभवचा डब्बा तेव्हा खूप घाईघाई झाली विहानचा टिफिन करायला. आणि आता मस्त त्याला पॅनकेक केले आणि तो मस्त खातोय. एन्जॉय करतोय. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.